मित्रांनो, हेच आहे हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट. निसर्गाच्या गर्द झाडीमध्ये बसलेलं पाचगणी येथील महाबळेश्वर येथील हे रिसॉर्ट खूप अँटिक आणि व्ह्यू तर अफलातून. गार्डन तर पूर्ण ऑक्सिजन झोन गार्डन, स्विमिंग पूल पण आहे आणि रूम पाहिल्या तर लक्झरियस. एका सूटमध्ये 2-2 बेड पण आहेत आणि जर तुम्ही ग्रुपने येणार असाल तर एकाच सूटमध्ये 4 बेड म्हणजे 8 लोकांचं आणि 2 टॉयलेट बाथरूम असणारं लक्झरियस स्टे असणारं हे पाचगणीमधलं नंबर 1 रिसॉर्ट. डोंगराच्या उंच टेकडीवरती तयार केलेलं आणि हो, संध्याकाळचा हा नजारा खूपच छान. इथं दर सॅटर्डेला गिटारिस्ट येत असतात आणि प्रत्येक गेस्ट आपल्या आवाजामध्ये गात असतात. इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये शेकोटी पेटवली जाते. त्याचं कारणच असं आहे की उंच अशा डोंगराच्या टोकावरती थंड हवेची झुळूक नेहमीच येत असते आणि त्याच्यामध्ये हे संगीत खूप कानाला असं छानसा गोडवा निर्माण करून देणार आहे. चला तर आता पाहूया महाबळेश्वरमध्ये काय काय पाहायचं. हे आहे स्ट्रॉबेरी, लाल भडक स्ट्रॉबेरी, जे महाबळेश्वर पंचगणीचं लोकल फ्रूट आहे. रस्त्याच्या कडेला तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या असे स्टॉल भरपूर पाहायला मिळतील. त्यानंतर खवयांसाठी तुम्ही जेव्हा मॅप्रो गार्डनला याल त्यावेळेला जाम, जेली, चॉकलेट, सिरप, क्रश हे महाबळेश्वरमध्ये आणि पाचगणीच्या मध्ये असलेलं मॅप्रो गार्डन. आम्ही आलो मॅप्रो गार्डनला. त्याचबरोबर खवयांसाठी खास मॅप्रोचं फूड कोर्ट. इथं तुम्हाला पिझ्झा मिळेल, स्ट्रॉबेरी ज्यूस मिळतील, क्रश मिळतील. अशा विविध प्रकारची मजा तुम्ही मॅप्रो गार्डनला घेऊ शकता, कारण इथं सर्व प्रकारचं फास्ट फूड उपलब्ध आहे. इथं येणारा प्रत्येक टुरिस्ट मॅप्रोला थांबतोच आणि जवळजवळ 25 ते 30 प्रकारचे पिझ्झा इथं उपलब्ध आहेत. आम्हीसुद्धा पिझ्झावरती मनसोक्त ताव मारला. वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा खाण्यासाठी जी झुंबड लागते, त्याचबरोबर सँडविच, आम्हीसुद्धा सँडविचसुद्धा खाल्ले. सँडविचची क्वालिटी एकदम झकास. त्यातील असणारा चीज वाव, एकदम माउथ वॉटरिंग. त्यामुळे तुम्ही जर महाबळेश्वरला आला तर नक्कीच मॅप्रोच्या इथे थांबा आणि पुढे जा. तिथून डायरेक्ट तुम्ही क्षेत्र महाबळेश्वर जे फेमस मंदिर आहे तिथेच डायरेक्ट गाडी घ्या. तिथील मंदिर हेमाडपंथीय मंदिर आहे. तिथे कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री, कृष्णा नद्यांचा उगम आहे. म्हणूनच त्याला पंचगंगा मंदिर म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही तिथे लोकल फ्रूट्स तुम्ही पाहताय, विविध प्रकारचे फ्रूट्स ते तुम्ही चाखायचा प्रयत्न करा. मंदिर पाहून झाल्यावरती बाहेर पडल्यावरती उजव्या बाजूला वळा आणि एल्फिस्टन पॉइंट, सावित्री पॉइंट, कॅसल रॉक पॉइंट, मालकम पॉइंट असे विविध पॉइंट तुम्ही पाहत तुम्ही पोचाल इको पॉइंटला. पॉइंटला जाताना तुम्हाला उन्हाचा तडका लागणार नाही, कारण गर्द झाडीमध्ये तुम्हाला चालायला मोठ्या मोठ्या स्टेप केलेल्या आहेत आणि तिथे आजूबाजूला लिंबू पाणी, मॅगी, वडापाव, त्याचबरोबर उसाचा रस हे घेत घेत तुम्ही विसावा घेत लाल चिऱ्याच्या पायऱ्यांवरतून हळुवारपणे खाली खाली उतरत जायचं आणि मग तुम्हाला समोर भेटेल तो इको पॉइंट. इथं एकदा आवाज केला की 2-2, 3-3 वेळा आवाज रिपीट पाठीमागे ऐकायला येतो. यानंतर इको पॉइंट नंतर तुम्ही जाता आर्थर शेडच्या दिशेने. पुढे जाताना पश्चिमेच्या बाजूला उंच उंच पर्वताच्या रांगा दिसतील आणि त्यामधून हळुवारपणे थंड हवेची झुळूक तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा विसावा तिथे घ्या आणि पुढे टायगर स्प्रिंग पॉइंट. असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी तिथे वाघ येऊन पाणी पिऊन जायचे, त्यामुळंच इथं टायगर स्प्रिंग पॉइंट म्हणतात. इथं 12 महिने थंड पाण्याचा झरा आहे. आता सध्या इथे संध्याकाळी
जंगली प्राणी पक्षी इथं पाणी प्यायला येतात. त्याचबरोबर पर्यटकही थंडगार पाण्याचा आस्वाद इथं घेतात. आता आपण आलोय हेच महत्त्वाचा आर्थर सेट पॉइंट. या पॉइंटबद्दल काय सांगायचं. तिन्ही बाजूला प्रचंड उंच अशा डोंगराच्या रांगाही पाहायला मिळतात. आर्थर नावाच्या ब्रिटिश गव्हर्नरची पत्नी मुलगी याच पॉइंटवरून पडली होती, म्हणून तर याला आर्थर सेट पॉइंट असे म्हणतात. संध्याकाळनंतर तुमची पावलं आपोआपच महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये जातील. तिथे विविध प्रकारचे चणे, कॉर्न, तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल पाहायला मिळतील. आणि हो, मार्केटमध्ये पूर्ण गर्दी पाहायला मिळेल. मार्केटच्या दोन्ही बाजूला स्टॉल आहेत. खाण्याचे स्टॉल आहेत, खेळण्याचे स्टॉल आहेत, चप्पलपासून ड्रेसपर्यंत तुम्हाला या मार्केटमध्ये सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही छोटी किचन का होईना नक्कीच ते खरेदी कराल. खूप सुंदर असा हा नजारा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. विविध प्रकारची चिक्की, फज तुम्हाला खरेदी करता येतील. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पर्स तुम्हाला अट्रॅक्टिव्ह अशा पाहायला मिळतील. या मार्केटमध्ये तुम्हाला जर लोकरीचे कपडे, थंडीचे कपडे, त्याचबरोबर ब्लँकेट्स जर घ्यायचे असतील ना, तर मित्रांनो सगळ्यात होलसेल पोलार्ड नावाचं हे दुकान आहे. जिथं कपड्याच्या व्हरायटी खूप पाहायला मिळतील आणि फिक्स रेट. मार्केटमधून आम्ही सरळ आलो हॉलिवूड पॅलेस रिसॉर्टला. तिथे आल्यावरती काय तर मस्तपैकी गिटार आणि संगीताचा आस्वाद आम्ही घेतला. त्यानंतर हॉलिवूड पॅलेसच्या पबमध्ये अंगातून घाम जाईपर्यंत डान्स केला. सकाळी उठल्यावरती काचेसारख्या स्वच्छ पाण्यामध्ये आम्ही मनसोक्त धमाल केली. फ्रेश झाल्यावरती रेस्टॉरंटमध्ये आलो. पाहतो तर काय ॲपल, केळी, पपई, ऑल टाईपचे फ्रूट्स, त्याचबरोबर ब्रेड बटर, जाम, पोहा, उपमा, त्याचबरोबर ज्यूससुद्धा, पावभाजी, मस्तपैकी ताव मारला. महत्त्वाचं हे डेस्टिनेशन हनीमूनसाठी खूपच छान आहे. इथं स्पेशली लक्झरियस हनीमून सूटसुद्धा आहे, स्पेशली बॉनफायर. त्याचबरोबर इथं फॉरेनचे गेस्टसुद्धा येतात, म्हणून तर याला हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट म्हणतात. इथं स्वतः फॉरेनचे गेस्ट बार्बिक्यू करतात त्यांच्या सोयीनुसार. त्यामुळे संध्याकाळचं वातावरण खूपच छान असतं. क्वालिटी ऑफ द फूड ऑसम. एका कॉलवरती सर्व्हिस हजर. अशा पद्धतीचं हे हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच या रिसॉर्टला व्हिजिट करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.